नमस्कार मित्रांनो, मी आता बागेत चालली आहे. बागेत ना दोडक्याची जी बाग आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला तणनाशक मारायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ज्याच्यामध्ये आम्ही अनुष्का व्हरायटी भरली आहे ज्या डॉगरेजमध्ये, तर तिकडं आम्ही दोडके लावलेले, तर तिथं तणनाशक मारायचं आहे. मी, आई आणि राहुल आम्ही सगळेजण चाललो आहोत. हे गेलेत मुलांना आणायला, मुलांची शाळा सुटली. कृष्णला आणि स्वरूपला आणायला गेलेत, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. आई आणि राहुल गेलेत पुढे, मी चालली त्यांच्या पाठोपाठ. दुपारी खूप पाऊस झाला, त्याच्यामुळे चालता येत नाही आहे. तुम्ही बघू शकता गल्ली पूर्ण शेवाळ आलं आहे. गल्लीला चालायचं म्हटलं तरी जपून चालावं लागतं आहे. खूप म्हणजे खूप जपून चालावं लागतं आहे. हा आमचा 1 नंबरचा द्राक्षाचा प्लॉट आहे. अशा प्रकारे याची काडी पण तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता काडी पूर्ण वंजलेली बागाची. कोणाचं काहीही हो मित्रांनो, पण शेतकऱ्याला मात्र त्याची कामं काही चुकती नाही. पाऊस असो, पाणी असो, थंडी, ऊन, वारा काहीही असो, शेतकऱ्याला त्याची कामं ही करावीच लागतात. पण तरीही त्याच्या मालाला भाव भेटत नाही. किती मोठं दुर्दैव आहे त्या शेतकऱ्याचं. पण शेतकऱ्यासारखं भारी जीवन कोणाचंच नाही. तर आता आम्ही जे दोडक्याचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये आलेले. कडाच्या गल्ल्यांना आम्हाला ग्लायसिल म्हणजे तणनाशक मारायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही पडदी जी म्हणतो तशा प्रकारे आम्ही पडदी बनवलेली आहे. तर आई आणि मी ते आणायला चाललो होतो आणि राहुलही तिकडेच चालले होते. तर आईंचं म्हणणं असं झालं की आपण पडदी आणतोय, तर मग पडदी घेऊन इकडे येण्यापेक्षा आपण त्याच बाजूने गल्ली मारत मारत येऊ. तर आम्ही तिकडेच चाललेलो होतो. तुम्ही बघू शकता दोडक्यांचा प्लॉट पण बऱ्यापैकी डेव्हलप होत आलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं, पण तो थोडासा दाखवला गेला. पाणी पण खूप झालेलं आहे, पावसाचं पण भरपूर पाणी आहे. बागांमधून पाणी काढून द्यावं लागतं, नाहीतर मग पिवळेपणा येतो किंवा मुळी फुटते बागाला. फायनली आता आलो. त्यामध्ये एका पडदीचा बांबू तुटलेला होता, तेव्हा राहुल आले. तर त्यांच्या हातातला जो पंपाचा जो गन आहे तो त्यांच्या पंपाला मी तो लावत होते. आणि आई आणि राहुल त्या पडदीला काहीतरी बंद करत होते की जेणेकरून दुसरा बांबू लावून त्याचं काही होतं की काय, पण काही झालं नाही शक्य. आम्ही ती पडदी तशीच पकडली आणि तसंच ते तणनाशक मारलं. तर राहुलचा प्रयत्न चालू होता, पण मग वेळ होत होता. पावसाचं वातावरण पण भरपूर झालेलं होतं, त्याच्यामुळं आई म्हणे जाऊ दे, काही हरकत नाही, अशीच धरू आणि असंच ते तणनाशक आपण मारून घेऊ म्हणून. तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी ही पडदी आता या बाजूने पकडलेली आहे आणि राहुल ग्लायसिल मारतायत. तर जे डॉगरेज आम्ही भरलेलं होतं, तर त्याला त्यांनी चौघांनी सकाळी येऊन पेपर बांधलेला होता की जेणेकरून जे तणनाशक आहे ते त्या झाडांवर किंवा जी फुटलेली काडी तिच्यावरती हे होणार नाही आणि बागाच्या झाडाला काही इजा होणार नाही. तरी शक्यतो आम्ही सकाळी एकदा त्यांनी ग्लायसिल मारून गेले होते, पण पाऊस झाल्यामुळं असं वाटलं की धुवून गेलेलं आहे की काय बाबा. मग परत त्याच्यावरती पुन्हा ह्या गल्लीला आम्ही, कडाची जी गल्ली आहे तिला आम्ही डबल ग्लायसिल म्हणतो आम्ही त्याला, ग्लायसिल मारत होतो. एका बाजूनी पडदी धरायचा विषय असा की ही बांधाची बाजू आहे. बांधाच्या पल्लीकडून पण एक शेजारी आहेत, त्यांनी पण दोडके लावलेले. दोडकेची वेल त्यांचे छोटे छोटे की जेणेकरून आपल्या तणनाशकमुळे त्यांच्या वेलांचं नुकसान नको. त्यामुळे आम्ही ती पडदी पकडून आणि आम्ही दोघीजणींनी पकडलेली होती आणि राहुल तणनाशक मारित होते. आणि प्लस तसेही दोडके पण खोडायचे होते, त्याच्यामुळे आमचं काम चालू होतं. हे मुलांना आणायला गेलेले होते, त्याच्यामुळे हे लगेच आलेले नव्हते. तर अशा प्रकारे आम्ही मारतोय. हा त्या माणसाचा जो प्लॉट आहे हा दोडक्याचा प्लॉट आहे. वेले तुम्ही बघू शकता, छोटे छोटे वेली. तर आपल्यामुळे उगाच त्याचं बिचाराचं नुकसान नको, त्याच्यामुळे आम्ही असंच केलं होतं की पडदी पकडून आणि मग तिथे आम्ही ग्लायसिल मारलं. अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या बागाचे ज्या अँगल असतात त्या अँगलच्या मधोमध चालून आणि मग आम्ही ते पकडलेलं होतं का जिथपर्यंत गवत हिरवं दिसतं आहे तिथपर्यंत आम्ही ग्लायसिल मारून घेतलं. एकतर पाऊस पण भरपूर झालेला होता, पावसामुळे गवत काढता येत नाही किंवा खुरपता येत नाही, त्यामुळे ते तणनाशक मारण्यापलीकडे विलाज नाही राहत. पण शक्यतो कसं आहे
की झाडाचे जे आम्ही ग्रॅफ्टिंग भरलेलं आहे त्याच्यामुळं त्या ग्रॅफ्टिंगला काही प्रॉब्लेम नको म्हणून पडदी धरावी लागली, ते पेपर गुंडाळावे लागले. सकाळी यांनी सगळ्यांनी येऊन ते पेपर गुंडाळलेले होते. तसं दोडक्याचा प्लॉट पण लांबून बघितलं की एकदम छान वाटतो, बऱ्यापैकी डेव्हलप पण व्हायला लागले. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. तर आता आम्ही चाललो आहे, आता ग्लायसिन मारतो आहे. ग्लायसिन मारून झालं की मग दोडके खोडणार आहे आम्ही. तर आता आम्ही ग्लायसिन बाकीच्या गल्ल्यांना पण मारलं आणि आता आम्ही हे केलं आहे की आतमध्ये सुद्धा अशाच पडद्या पकडून आणि आम्ही आतमधल्या गल्ल्यांनासुद्धा आम्ही हे ग्लायसिन मारून घेतले, कारण की आतमध्ये पण जे डॉगरेज भरलेलं आहे आम्ही, तर त्याला पण नुकसान नको. आणि जे बारीक बारीक जे गवत उतरलेलं आहे त्याने बागामध्ये खूप अडचण पण होते. आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की आम्हाला नाही आवडत बागामध्ये जास्तीत जास्त गबाळ झालेलं नाही चालत. तर आता ग्लायसिन मारून झालं आहे, तर आता फायनली आम्ही तो पेपर कापणार आहोत, कारण की पेपरची दोरी कापल्यानंतर ती जी काडी आहे ती मोकळी करावी लागते, कारण ती जर रात्रभर जर राहिली असते तर त्याला जे कोंब फुटलेले आहे ना तर ते खराब झाले असते. त्याच्यामुळे आम्ही ग्लायसिन मारून झाल्याच्या नंतर आम्ही दोघेजणं इकडच्या गल्लीला आणि आई आणि राहुल त्या दुसरी जी गल्ली आहे दुसऱ्या बाजूची जी कड आहे ना तर त्या कडाच्या गल्लीला गेलेले होते. तर अशा प्रकारे आम्ही ते काढले, पेपर काढले आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आम्ही त्याची डॉगरेज भरलेली, ते बारीक बारीक आता त्याचे कोंब फुटायला लागलेले, त्याच्यामुळे ते जपून काम करावं लागतं. आणि ते पेपर काढल्याच्या नंतरसुद्धा ते पेपर आम्ही लांब फेकलेत की जेणेकरून नको बाबा की पुन्हा ते पेपर उडून यायचे, ते ग्लायसिन उडालेलं त्याच्यावर आणि ते झाडांना नको लागायला. तर फायनली आता आम्ही आता घरी चाललो आहे. दिवस पूर्ण मावळलेला आहे, 6:30 वाजत आलेले आहे. तर चाललो आहे आता घरी. असंही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आमच्या बागामध्ये तुम्हाला कुठेच गवत किंवा गवळ दिसणार नाही. आणि ह्या गल्लीला चालताना जी दिसतंय, जी हिरवं जे दिसतंय तर ती मेथीची भाजी, आईने मेथीची भाजी टाकलेली होती. आता आईनं आम्ही चाललो आहे, आईन त्यांनी पलीकडच्या गल्लीतून आईन तेही आले. हे दोघेजणं भाऊ पुढे निघून गेले. ह्यांनी हातामध्ये एक ती पडदी घेतलेली की जेणेकरून वांग्याच्या कडाला पण आम्हाला ग्लायसिन मारायचं होतं, तर ते आम्ही उद्या मारणार आहोत. आता आई आणि आम्ही दोघेजणी चाललो आहे, ते दोघं भाऊ पुढे गेलेत. तर आई आणि मी चाललो आहेत, गप्पा मारीत चाललो आहे काही पाण्यातून. माझ्या हातामध्ये पडदी, एका हातामध्ये मोबाईल आहे. पडदी पडली चालेल, मी पडली तर चालेल, पण मोबाईल पडला नाही पाहिजे, त्याच्यामुळे ते मोबाईल पक्का पकडला आहे. आईंचं म्हणणं असं की व्यवस्थित चाल, पडू नको, मोबाईल पडल. तर आता चाललो आहे आम्ही. आता हा जो 1 नंबरचा प्लॉट आहे आमचा, हा माणिकचमन व्हरायटी आहे ही. तर आमच्या ह्या बागामध्ये पण इथे पण एक कारल्याचा वेल उतरलेला आहे. त्याला काही जास्त कारले नाही आलेले पण आहेत. आई बादलीने ते आणलेलं होतं, बादलीमध्ये ग्लायसिलचं जे तणनाशक जे आहे ते औषध करून आणलेलं होतं, कारण की एका पंपामध्ये नाही मारून होत ना, तर त्याच्याकरता 2 पंप लागले, त्याच्यामुळं बादलीमध्ये एक्स्ट्राचं औषध करून आणलेलं होतं. तर आता आम्ही आलेलो आहोत वांग्याच्या प्लॉटजवळ. तर मित्रांनो, मी तुम्हाला जे बोलले होते ना की आमचा वांग्याचा जो प्लॉट आहे तर तो प्लॉट कडेकडेने पूर्ण व्यवस्थित आहे आणि मध्यभागी आमच्या वांग्याची जी झाडं आहेत ना तर ती अशी व्यवस्थित नाही आहेत, अशी छोटी छोटीच राहिलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडची बाजूची ही जी गल्ली ही पूर्णपणे मोठी दिसते आणि थोडंसं आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आता कळेल की ती झाडं जी आहेत ती कशी होतात ते, कारण की ती छोटे छोटे झाडं आहेत. आम्ही बागही लावला, मका पण करून बघितली ना तर एवढ्या जागेमध्ये ना कोणतंच पीक वाढत नाही, व्यवस्थित असं पिकच होत नाही. आता अर्थात आता तसं म्हणण्यापेक्षा आहे ना तर त्या जागेवरती म्हणजे माझ्या लग्नाच्याही अगोदर जेव्हा ही सगळेजणं लहान लहान होते तेव्हा आई सांगत होत्या की तळं बनवलेलं होतं आम्ही. तर ते तळ्याचा जो मध्य असतो ना, तळ्याचं जे तळ असतं तर ती जागा आहे ती, त्यामुळे आईचं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं की ती तळ्याची तिथली तळं असल्यामुळे ते झाडं वाढती नाही किंवा काय नाही. तर मग मी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी व्हिडिओ काढत होते. अशा प्रकारे आमचा वांग्याचा हा प्लॉट झालेला आहे. तर आतमध्ये पण जर ते वांगे जरी असते तर अजून छान वाटले असते. तशात दिवस मावळलेला आहे. तुम्ही या आकाशामध्ये पण बघू शकता, एकदम सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. मस्त ढगामध्ये सूर्य मावळलेला गेला आहे, ढगांच्या पाठीमागे गेला आहे, असं मस्त त्याचा नारंगी कलरचा असं मस्त प्रकाश पडला आहे. तर आई मला विचारतात की चल बाई वेळ झाला आहे. आईनं म्हटलं तुम्ही चला पुढे, तर आई निघाला आहेत पुढे, मी व्हिडिओ काढते तुमच्या सगळ्यांसाठी. आता फायनली मी पण निघाली आहे. तर आता इकडे गवार वगैरे ते लावलेली आहे. तर मला खूप भारी वाटलं की हे जे संध्याकाळचं जे वातावरण आहे हे बघून एकदम भारी वाटलं, का म्हटलं चला आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता की
रस्त्याने जाताना जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं. इतकं सुंदर असं दिसतं आहे. आय थिंक आपण फोटोमध्ये बघू शकतो, व्हिडिओमध्ये बघू शकतो, पिक्चरमध्ये बघू शकतो, पण आज मी स्वतः माझ्या डोळ्यांनी अनुभवलेला आहे. हा अनुभव आहे. इतकं मस्त आणि इतकं सुंदर दिसतं ना संध्याकाळच्या वेळी. तर आता फायनली मी आता घराकडे आली आहे. तर हे जे तुम्हाला जे दिसतं आहे ना, तर ही आमची बेदाण्याची शेड आहे, अर्थात म्हणजे मनुके बनवण्याची शेड आहेत. आम्ही जे मनुके बनवतो ना, तर त्याचे शेड आहेत ते आम्ही 3 शेड बनवलेले. आता दिवाळी किंवा जानेवारीपासून आमचा तो पण व्यवसाय चालू होऊन जाईल. ते पण काम आमचं चालू होऊन जाईल. तर अशा प्रकारे आम्ही 100-100 फुटाचे शेड बनवलेले आहेत आणि त्याच्या 7-7 रॅक बनवलेले आहेत आम्ही. आणि इथे पावसाचं पुढचं अंगणातलं सगळं पाणी इकडे येत असल्यामुळं ना, इथे इतकं पाणी साचतं, तर चालणं पण कठीण होऊन जातं. तर आता इथून मी चालली आहे. हळू जावं लागतं आहे. पाय बी सरकला तर मी पडायची, मोबाईलही पडायचा, असं नको व्हायला. तर आता मी घरी आले. तर हे माझं आहे घर. साधं सिंपल घर आहे, पण माझं घर एकदम भारी आहे. माझी माणसंही चांगली आहेत. माझी मुलं, माझा मुलगा आणि माझा पुतण्या खेळतोय. आई हातपाय धुत आहेत आणि दीपा आतमध्ये स्वयंपाक करते आहे. माझ्या दारापुढे, किचनच्या समोर माझ्या दारापुढे तुळशी वृंदावन आहे व्यवस्थित असं. आता पावसामुळे अंगणामध्ये सगळा चिखल झालेला आहे. इकडे शेडमध्ये गाई असतात, मशीन असतात. ईशाचं चाललं आहे आईनमागे लुडबुड करायचं काम, बाथरूममध्ये जायचं, हातपाय धुवायचे किंवा साबण घ्यायचे, कुठे काय करायचे, काहीतरी उद्योग करायचे. तर आता मी तिथून आले. तर आता मी घरात आले, शेपूची भाजी बनवली आणि मस्त अशी आता गरम गरम भाजी बनवल्याच्यानंतर मी आता मस्त ज्वारीची भाकरी बनवणार होते. तर मित्रांनो, कसं आहे ना, की ज्यावेळेस आपण संध्याकाळी घरी येतो, हे करतो, आपण आपल्या मनाप्रमाणे करतो आणि घरामध्ये फायनली खाण्यापिण्याची इतकी व्यवस्थित सोय, म्हणजे इतकं व्यवस्थितपणा आहे आमच्या घरी, की कामही करा आणि खा. थोडंसं जरी खात असलो ना आपण, तरी व्यवस्थित खा. सगळं टापटिपीत वगैरे सगळं काही व्यवस्थित लागतं. प्रत्येकजण प्रत्येकाला समजून घेतो, एकमेकाला सोडून आम्ही जेवणं करत नाही. तर आता फायनली माझी भाजी झाली. आता मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्याची भाकरी बनवणार आहे. भाकरी बनवते आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुमच्या कोणाकडे जर आमच्या वांग्याच्या प्लॉटसाठी जर काही पर्याय असेल त्या झाडांना किंवा तेवढ्या जागेमध्ये पीक मोठं होण्यासाठी, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता मी ज्वारीची भाकरी बनवली आहे. तोपर्यंत पोरांचा आरडाओरडा चालू होता, अभ्यास करायचा होता, असं तसं. यांचाही आरडाओरडा चालला होता पूर्ण, की अभ्यास करा, अभ्यास करा. सकाळ संध्याकाळ पोरांच्या गडबड असतेच. ज्यांच्या घरामध्ये लेकरं बाळं असतात ते असतातच. त्यात ईशाला झोप आलेली, सार्थकला झोप आलेली म्हटलं की मग त्यांचं रडगाणं, मग दीपाच्या पाठीमागे त्याचं तिचं त्यांना काम असतं. आणि माझी मुलं मोठी आहेत, त्याच्यामुळे माझ्या मुलांचा काही मला ताण नाही. थोडंसं ताण म्हणण्यापेक्षा अभ्यासाला बस वगैरे म्हणावं लागतं. माझ्या मुलीला काही, कृष्णाला नाही म्हणावं लागत, पण स्वरूपला मात्र त्याच्या पाठीमागे लागावंच लागतं. हुशार भरपूर आहे, पण मग जीवावर येतं. तर अशा प्रकारे मी आता भाकरी पण बनवली, माझी भाकरी पण झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा माझ्या शेतीमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल, बागाची आम्ही काडी कशी बनवतो, आम्ही काम कसं करतो, आम्ही जे दोडके लावलेत, कारले लावलेत. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये जर मी कारल्याच्या ह्याच्यात गेल्याच्यानंतर तुम्हाला मी कारलेही दाखवील, आमची वांगी दाखवले, दोडके दाखवले. आता फायनली राहिले फक्त आमचे कारले दाखवायचे, तर तेही मी तुम्हाला दाखवील. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि बागेची माहितीसुद्धा आम्ही वेळोवेळी तुम्हाला देत राहील, की आम्ही कशाप्रकारे बाग बनवतो, आम्ही काम कसं करतो, काय करतो, आम्ही काय टेक्निक वापरतो, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत राहील. तर माझी भाकरी झालेली आहे, अशी मस्त अशी टम्म भाकरी अशी फुगलेली आहे. तर आता मी मस्त गरम गरम भाकरी करून जेवण केलं. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की फॉलो करा. धन्यवाद.